आदरणीय महापौर महोदया, आपण माझं बोलणं थांबवून माननीय माजी महापौर दीपकजी सूळ साहेब, ॲडव्होकेट दीपकजी सूळ साहेब यांना संधी दिलेली होती आणि कदाचित त्यांनी मागणी केली असेल. त्यांची विद्वत्ता जास्त आहे, त्यांचं ज्ञान जास्त आहे त्या बोलण्याची, त्याच्यामुळं कदाचित तुम्ही त्यांना संधी दिली असेल, हरकत नाही. त्यांच्या सांगण्यामुळं अनेकांच्या, माझ्या सकट अनेकांच्या ज्ञानामध्ये आज भर पडलेली आहे आणि ते उच्च विद्याविभूषित आहेत, माझे महापौर राहिलेले आहेत. पुणे विद्यापीठातनं वकिलीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे असं दीपकजी मठपती साहेब सांगतायत. त्यामुळं त्यांनी जे काही सांगितलं असेल ते खरं आहे असं मी समजतो. मला तुमच्यावर हरकत घ्यायची नाही, कारण महापौरांना माहिती आहे त्यांचा एकमेव समर्थक मी आहे. पण माननीय महापौर महोदया, 4 सदस्यांनी तुम्हाला पत्र जर दिलं असेल तर ते पत्र उपलब्ध आहे का? पत्र असेल. माननीय महापौर महोदया, नगर सचिवांना आपण विचारावं, अर्थसंकल्पाची विशेष सर्वसाधारण सभा ही नगरसेवकांच्या पत्रावर बोलवता येते का? असं होत नसतं. ही स्टॅट्युटरी बैठक आहे, ही आपल्याला बंधनकारक बैठक आहे आणि ही बैठक नगरसेवकांच्या पत्रावरती बोलवता येत नसते. आणि जर बोलवली असती तर तसा उल्लेख आजच्या अजेंड्यामध्ये आपल्याला करावा लागला असता. त्याचं कलम सुद्धा आहे, ते कलम सुद्धा टाकावं लागलं असतं. आता नगरसचिवांना आपण विचारून सांगाल का? म्हणजे सभागृहातलं अजून क्लॅरिफिकेशन आपल्याला होईल की ही जी बैठक आहे ही अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याची स्टॅट्युटरी बैठक आहे का ही 4 सदस्यांच्या मागणीवरची बैठक आहे? आपण जर नगरसचिवांना जर आदेशित केलं तर आम्हाला थोडंसं आमच्या ज्ञानात भर पडेल. अधिनियमामधली तरतूद काय आहे? अहो, 4 सदस्याच्या मागणीवरती अर्थसंकल्पाची बैठक बोलवून त्या अर्थसंकल्पाला मंजुरी देता येते का? का अधिनियमातल्या तरतुदीनुसार आपल्याला मंजुरी देण्यात येते? ते जर आम्हाला नगरसचिवांकडनं कळलं तर पुढे आम्हाला बोलायला थोडंसं सुकर जाईल. तुम्हाला कुठेही अडचणीत आणायचं नाहीये, फक्त आम्हाला. माननीय नगरसचिव महोदय, आपण जर आम्हाला सांगितलं, माननीय नगरसचिव महोदय, मला वाटतं आपण सुद्धा वकील आहात, ॲडव्होकेट, कदाचित मला जर माहिती असेल तर आपण जरा थोडं सांगितलं तर आम्हालाही कळेल थोडंसं काय आहे. नाही, विद्यापीठ मला माहित नाही, आमचं दोघांचं विद्यापीठ एक आहे, आमचं दोघांचं विद्यापीठ एक आहे. काय आम्हाला कळू द्या ना महापौर महोदय. आता काय आम्ही पुढे बोलायचंही नाहीये का? ह्याची वैधता. आपण जे प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्या अनुषंगाने आपलं जे आहे सालसन 25-26चे सुधारित व सालसन 26-27चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर आपल्याला विचार विनिमय करायचा आहे. आणि आपल्या प्रश्नानुसार कलम 96(4)च्या अनुषंगाने 4च्या अनुषंगाने स्थायी समितीने तयार केलेला अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिकेपुढे ठेवला जाईल आणि महानगरपालिकेने पोट कलम 3 मध्ये निर्दिष्ट केलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत त्याचा विचार विनिमय करण्याच्या कामास सुरुवात केली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण त्यांनी केलेलं आहे. आपल्या ज्या काही सूचना असतील, आपल्या ज्या काही सूचना असतील सूचना आम्ही करू किंवा न करू आमचा नंतरचा विषय. अगदी आपला प्रश्न. मला फक्त कलम समजायचं होतं. चला, आता एखाद्या आणि जर विधिज्ञाच्या विरोध मत आपण डायस वरून दिलं, मी इतक्या वेळेत त्यांचं मत खरं समजत होतो, आता तुमचं मत खरं समजतो की आज सादर करायचं असतो पुन्हा 15 दिवसात त्याला सूचना देऊन मंजुरी द्यायची असते. हरकत नाही. तरी सुद्धा महापौर मॅडम, तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून मी तुमची परवानगी असेल तर माझ्या पुढच्या सूचना मांडतो. पण तुमच्या चुका दाखवण्याचं आमचं काम आहे, कारण त्या चुका आपल्या सुधाराव्यात. कुठेही रेकॉर्डमध्ये चुकीचं जाऊ नये आणि उद्या कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये. हा सभागृहातलाच नाही, या सभागृहाच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने जरी याच्यावरती कायदेशीर प्रश्न निर्माण केला तर उद्या त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आणि आपल्याला सांगू इच्छितो, लातूर शहरातले आमचे ज्येष्ठ नेते प्रकाश काका पाठक साहेब हे मागचे 10 वर्ष झालं अर्थसंकल्पावरती बोट ठेवत असतात. नाही तर नागरिक म्हणून त्यांना अधिकार आहे, कदाचित ते
जर त्यांनी काढलं तर तिथं आपला महापालिकेची अडसर होऊ नये ह्याच्याकरिता आम्ही ती बाब निदर्शनास आणली. कृपया पुढच्या काळात तरी अशा चुका आपल्याकडून होऊ देऊ नका ही आपल्याला विनंती आहे. आता तुम्ही काय केलं, विशेष सर्वसाधारण सभा म्हटली, आम्ही आलोय, आम्ही सूचना देखील मांडू, पण त्या सूचनेचं पालन होणार आहे का? कारण गेल्या ज्या GB मध्ये जे काही 15-17 विषय होते त्याचे ठराव मी वाचले, त्यापैकी 13 ठराव असे आहेत, त्या 13 ठरावात असं लिहिलेलं आहे प्रशासनाने याची माहिती घ्यावी, याचा अभ्यास करावा आणि परिपूर्ण प्रस्ताव पुढील बैठकीपुढे सादर करावा. मग 13 विषयात एकच रुलिंग जर येणार असेल तर इथे चर्चा करण्याला काय अर्थ राहणार आहे? आम्ही तुम्हाला विषय मांडले, त्या विषयाचा तुम्ही गांभीर्याने त्याचा स्वीकार करत नाही. शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या स्मारकाबद्दल आम्ही म्हटलं, त्याबद्दल तुम्ही विचार करत नाही. त्यांचं नाव देण्याबद्दल आम्ही मागणी केली, त्याचा समावेश आपण करत नाही. माननीय अजितदादांचं नाव देण्याबद्दल केलं, त्याचा समावेश आपण करत नाही. अहो, ज्या अजितदादांनी लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं नाव मुंबईतल्या एक्सप्रेसवेला दिलं, त्यांचं नावाने इथे एखादं संकुल झालं असतं तर त्यात बिघडलं काय? पण जाऊ द्या, त्याच्यावरची चर्चा आता पुढच्या GB मध्ये करून, कारण त्याच्यावरती विस्तृत चर्चा खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा करता येईल. परंतु मी माझं बोलण्याला सुरुवात करत असताना सचिन बंडापल्ले साहेबांचं तर अभिनंदन केलं, परंतु त्याचसोबत मी सहाय्यक आयुक्तपदी ज्या 4 अधिकाऱ्यांना शासनानं मंजुरी दिलेली आहे बढतीची, ते सन्माननीय सहाय्यक आयुक्त कलीमजी शेख, सहाय्यक आयुक्त श्री तापडेजी, सहाय्यक आयुक्त खदीरजी शेख आणि सहाय्यक आयुक्त विजयजी राजुरे, या 4घांचंही सभागृहाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर श्रद्धांजलीपर शोक प्रस्ताव रविशंकरजी जाधव साहेबांनी मांडला, ते माजी महापौर सुरेश तात्या पवार साहेब, माजी नगराध्यक्ष मनमतप्पा लोखंडे, माजी खासदार सन्माननीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पित करतो. खरं म्हणजे मला आपल्याकडनं अपेक्षा होती की माननीय सुरेशजी पवार साहेब यांचं निधन झाल्यावर त्याचा एक शोक सभेचा कार्यक्रम आपल्या उपस्थितीत या ठिकाणी आयोजित केला जाईल. कारण एखादी व्यक्ती 35 वर्ष नगरसेवक सातत्यानं, एकही पराभव न बघता 35 वर्ष नगरसेवक राहते, उपमहापौर पद भूषवते, महापौर पद भूषवते, अशा व्यक्तीच्या बद्दल संवेदना हे आपण व्यक्त केल्या पाहिजे होत्या. परंतु केवळ पक्षीय दोष म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींना फाटा देतोय. माझी प्रशासनाला सुद्धा विनंती राहणार आहे, माननीय आयुक्त मॅडम, की ज्यावेळेस एखाद्या माजी खासदारांचं निधन होतं या शहरातल्या, माजी महापौरांचं निधन होतं, माजी नगराध्यक्षांचं निधन होतं, प्रशासनाच्या वतीनं कुणीतरी तिथं उपस्थित राहायला पाहिजे, कुणीतरी तिथं त्यांना श्रद्धांजली द्यायला गेलं पाहिजे. प्रोटोकॉल्स काही या शहराचे पाळले पाहिजेत. आपण काय करतोय, आपण येतोय, महापालिकेचा अनुभव घेतोय, याचे सगळे लाभ घेतोय, मात्र दायित्व करायला आपण कुणीही पुढे येत नाही आहोत. याची सुद्धा आपण गांभीर्यानं नोंद घ्याल अशी मला विनंती. आणि एक विशेष अभिनंदन मला या बैठकीत करायचं, ते म्हणजे एक, मला त्यांचं नाव माहिती नाही आहे, परंतु आपल्या अग्निशमन दलामध्ये एक महिला अग्निशमन कर्मचारी आहेत, फायर फायटर आहेत. परवा MIDC मध्ये मुंदडा इंडस्ट्रीला आग लागली, एकाचा मृत्यू झाला, आणि मला जी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली ती या सभागृहापुढे मला ठेवावीशी वाटते, की त्या महिला कर्मचाऱ्यांनी 6 सिलेंडर हे स्वतः आत घुसून 6 सिलेंडर त्यांनी बाहेर आणले. म्हणजे नारी शक्ती काय असते हे त्यांनी दाखवलं. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं नाव माहीत नसताना सुद्धा मी त्या महिला ताईंचं आमच्या त्या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर अभिनंदनाच्या ओघामध्ये मान्य स्थायी समिती सभापती महोदय, आपण सर्वांचं अभिनंदन केलं, अनेकांच्या पदांचा उल्लेख केला, अनेकांच्या नावांचा उल्लेख केला. मात्र हा जो अर्थसंकल्प जिथून सुरू होतो ना, ती जी पहिली 15-20 पानं ज्यांच्यामुळे आहेत, त्या केंद्र सरकारचं अभिनंदन करायला तुम्ही विसरलात. माननीय पंतप्रधानांचं सुद्धा अभिनंदन तुम्ही केलं पाहिजे होतं. कारण जेवढ्या योजना तुम्ही दाखवल्यात ना, जेवढ्या योजना तुम्ही वाचून दाखवल्या किंवा पहिल्यांदा दाखवल्या, मग ते अमृत असेल, ते मलनिस्सारणाचे असेल, ते DLUM असेल, जेवढ्या योजना आहेत त्यातल्या 80% योजना ह्या केंद्र शासनाकडनं आपल्या महापालिकेला आलेल्या, आणि उरलेल्या 20% योजना त्या सुद्धा तुमच्या नाही आहेत, त्या सुद्धा महाराष्ट्र शासनानं तुम्हाला दिलेल्या आहेत.
त्या सुद्धा जिल्हा नियोजन समितीने तुम्हाला दिलेल्या आहेत. एकही योजना तुमची नाही आहे. आणि ज्या ज्या योजनांचा तुम्ही उल्लेख केला, मग ते सोलर असेल, मग ते गॅस स्टेशन असेल आपल्या गांधी चौकातलं, ते रात्र निवारा असेल, या सगळ्या योजना 3 वर्षापूर्वी कार्यान्वित झाल्यात. म्हणजे जुन्या कडीला नवा ऊत आणण्याचा प्रकार हा सत्ताधारी मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी इथं होताना आम्हाला दिसतोय. सगळ्या योजना ह्या जुन्या आहेत. एकही योजना तुमच्या कार्यकाळात जाऊ द्या, मागच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात झालेली नाहीये. 1 वर्षाच्या कार्यकाळात काय झालं तर मागच्या वर्षीच्या 2023-24, 24-25च्या तुलनेत 25-26 ची वसुली सगळ्यात कमी झाली. ही वसुली सगळ्यात कमी झाली. आणि माननीय आयुक्त मॅडम, तुमच्या माध्यमातून प्रशासनाने जाहीर काय केलं होतं की 31 मार्चला अखेर जे मालमत्ता धारक थकबाकी भरणार नाही त्यांच्या मालमत्ता तुम्ही सील करणार, जप्त करणार आणि त्याचा लिलाव करणार. आम्ही वर्तमानपत्रात वाचलं, उपायुक्त खानसोळे महोदय आपलंही नाव त्याच्यामध्ये झळकलं, सगळं आम्ही वाचलंय. किती लोकांवरती आपण जप्तीची कारवाई केली, किती लोकांचा लिलाव आपण केला. मग तुम्ही अशा धमक्या लातूरकरांना दाखवताय कशासाठी? मग त्याच्यापेक्षा कहर, माननीय उपमहापौर साहेब, तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे की प्रशासनानं लातूर शहरामध्ये वसुलीसाठी ऑटो लावला आणि त्या ऑटोमध्ये घोषणा चालू केल्या की तुमची जप्ती केली जाईल, तुमची जप्ती केली जाईल, तुमची जप्ती केली जाईल. आणि त्यांना हिरवा झेंडा महापौर महोदय तुम्ही आणि उपमहापौर महोदय तुम्ही दिला. म्हणजे तुम्ही लातूरकरांना जप्तीचं भीती दाखवण्याकरता पुढे येत आहे. अहो, जी कामं प्रशासनाची ती त्यांना करू द्या ना. जी कामं आपली आहेत आदेश देण्याचं, लोकांना आवाहन करण्याचं, ते तुम्ही करा. अशा चुकीच्या पद्धतीमध्ये कृपया तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत जाऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण तुमची पदं ही फार मोठी आहेत आणि लातूरकरांच्या दृष्टिकोनातून आपण इथं विकास करायला आलोय. लातूरकरांना लोक कल्याणकारी योजना द्यायला आलोय, त्यांना भीती घालण्यासाठी नाही आलो. बरं, आपण काय करतो? गोरगरिबाच्या दुकानाला जाऊन सील लावतो. माझ्या प्रभागामध्ये आयुक्त मॅडम आपण काय केलं? माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे नळाचे कनेक्शन तोडले आपण. बाकी किती होती थकबाकी? 7,000 रुपये, 12,000 रुपये, 13,000 रुपये, 20,000 रुपये. एवढ्या थकबाकीसाठी आपण त्यांची नळ कनेक्शन तोडली. एवढ्या थकबाकीसाठी तुम्ही त्यांच्या दुकानांना सील लावले. परंतु माझ्या हातात इथं मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतलेली आहे. कारण तुमच्या कार्यालयाकडनं पत्राला उत्तर तर सदस्यांच्या मिळतं का नाही मला माहिती नाही. मी माहिती घेतलेली आहे आणि हा जो बंच आहे ना, हा फक्त 2 लाखाच्या वर, अबाउट 2 lakhs, 2 लाखाच्या वर ज्यांची थकबाकी आहे ना, त्यांचा एवढा बंच आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली? आणि तुम्ही दिशाभूल कशी करताय? आज अर्थसंकल्पामध्ये बोलायचं झालं तर खरं म्हणजे हा अर्थसंकल्पाला काय म्हणावं, कारण हा अर्थसंकल्प बहुरूपी अर्थसंकल्प आहे. पवनजी, जसं बहुरूपी म्हणजे अनेक रूप असलेलं अर्थसंकल्प आपण म्हणू शकतो, तसाच बहुरूपीचा आणखी एक अर्थ होतो. म्हणजे काहीतरी बोलायचं, काहीतरी गप्पा मारायच्या आणि इतराची करमणूक करायची, हे बहुरूपीचं काम आहे. मी पदाधिकाऱ्यांना काही म्हणत नाहीये, मी ह्या अर्थसंकल्पाला बहुरूपी अर्थसंकल्प म्हणतो. कारण केवळ फुगीर आकडेवारीचा खेळ करून सभागृहाची आणि लातूरकरांची करमणूक करण्यापलीकडे या अर्थसंकल्पात काहीही नाहीये. आणि माननीय स्थायी समितीने काय केलेलं आहे? माननीय आयुक्तांनी जो अर्थसंकल्प दिला त्याच्यातल्या केवळ 7 तरतुदी बदललेल्या आहेत. 2 तरतुदीमध्ये वाढ केल्यात, 5 तरतुदी स्वतः ऍड केलेल्या आहेत आणि अर्थसंकल्पाला जशाला तशी कॉपी पेस्ट मंजुरी दिलेली. मग हे सगळं जर प्रशासनच चालवणार असेल, त्यांच्या मनाप्रमाणेच जर सगळं होणार असेल, तर आपल्या सगळ्यांचा राहण्याचा काय फायदा आहे? आणि हा अर्थसंकल्प जो आहे तो प्रशासनाचा भार वाहणारा अर्थसंकल्प आहे. माननीय विरोधी पक्षनेते मध्यंतरी सभापतींना अडवून बोलत होते की अर्थसंकल्प कुणासाठी आहे? हा अर्थसंकल्प लातूरकरांसाठी नाही, हा अर्थसंकल्प नगरसेवकांसाठी नाही, हा अर्थसंकल्प पूर्णतः प्रशासनासाठी आहे. कारण आता आस्थापनेवरचा खर्च 42% गेलेला आहे. 42% खर्च आपण आस्थापनेवर करायला लागलेलो. आणि आता ह्याच्यापेक्षा गंभीर याची गोष्ट म्हणजे
माननीय न्यायालयानं परवाच 8 दिवसाखाली आदेश पारित केलेले आहेत की मनपा कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचा लाभ द्यावा 12 आठवड्यात, आणि गरज पडल्यास हप्ते पाडून द्यावा. एम आय करेक्ट? द हायकोर्ट हॅज गिवन अ रुलिंग टू गिव्ह द 7th पे डिफरन्स ऑफ ऑल एम्प्लॉईज. मग ह्याचा जो आकडा आहे हा कुठून तुम्ही आणणार आहात? आज मी तुम्हाला सांगतो सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना, मी काही पक्षभेदामधनं बोलत नाहीये किंवा काही नाही. आपण नगरसेवक म्हणून निवडून येताना निवडणुकीला आपण प्रभागात थांबतो, मतं घेतो प्रभागातल्या नागरिकांचे, परंतु ज्या वेळेस निवडून येतो त्यावेळेस शहराचे नगरसेवक आपण होतो. या सभागृहामध्ये शहराच्या योजना आपण बनवतो, या शहराचं भवितव्य आपण ठरवतो, या शहराला कल्याण कसं करायचं हे आपण ठरवतो. एक विश्वस्त म्हणून ही संस्था कशी जगली पाहिजे याच्यासाठी आपण आलो. मग आपण विश्वस्त म्हणून या संस्थेला कसं जगवणार आहोत? का फक्त आकड्यांचे आलेले खेळ पुढे करायचे आणि पुढे चालायचं हेच आपलं काम आहे का? तर असं आपल्याकडून होऊ नये. त्यामुळं या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांसाठी काही नवीन योजना आहे का? एकही योजना नाहीये. या अर्थसंकल्पामध्ये लेखासंहिता 2011 याच्या प्रकरण 30 कलम 415 याचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. तुम्ही त्याची कुठलीही तरतुदीचं पालन तुम्ही करत नाहीत. तुम्ही 5% निधी राखीव ठेवल्याचं सांगताय, दिव्यांगांना 5%, महिला बालविकासला 5%, आमच्या मागासवर्गीय समाजासाठी 5%, परंतु मी तुमच्या दिलेल्या आकडेवारीत बघितलं की मागासवर्गीय समाजासाठी मागच्या 3 वर्षात तुम्ही एकही रुपया खर्च केलेला नाही. 5%ची तरतूद केली, खर्च का केला नाही? तर तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. तुमच्याकडे पैसा असता तर तुम्ही खर्च केला असता. तुमच्याकडे पैसेच नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही खर्च करू शकत नाहीयेत. ही बाब तुम्ही सभागृहापुढे का नाही ठेवत आहात? का फक्त आलेले आकडे दाखवायचे आणि फुगीर आकडे? 1000 कोटीचा अर्थसंकल्प. मला आठवतंय की 2012 साली ज्यावेळेस महानगरपालिका स्थापन झाली 117 कोटीचा काहीतरी अर्थसंकल्प होता विकास भाऊ. आता 1000 कोटीवरती तो अर्थसंकल्प आलाय. बरं, या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी वाचत असताना आपलं उत्पन्न किती आहे? आपली वार्षिक डिमांड मालमत्ता कराची आहे फक्त 58 कोटी रुपये. 58 कोटी रुपये एकूण मालमत्ता कर वर्षभरातला. आता त्याची वसुली 80%, 70%, 60% झाली तर ती गोष्ट वेगळी. बरं, आपली मालमत्ता कराचं येणं बाकी किती आहे? तुम्ही यात चुकीचा आकडा दिलेला आहे. 88 कोटी रुपये तुम्ही दाखवलेला आहे. मात्र मालमत्ता कर, माझा हाही आक्षेप तुमच्यावरती आहे उपमहापौर साहेब, की मालमत्ता कराची एकूण थकबाकी जर बघितली ना 150 कोटीची थकबाकी आहे, आणि तुम्ही आमची दिशाभूल करताय 88 कोटीची थकबाकी दाखवून. त्याच्यामध्ये पाण्याची थकबाकी वेगळी दाखवताय, स्वच्छता आकार वेगळा दाखवताय, स्वच्छता कर वेगळा दाखवताय. म्हणजे आकडे असे फेकायचे की समोरच्याला त्याचा काही मेळच लागू नये. मात्र ज्या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. बरं, आपल्यावर कर्ज किती आहे? सभागृहातल्या सर्व सदस्यांना खरं म्हणजे कदाचित आपल्याला माहीत असेलच, परंतु मला आपल्याला याबद्दल खरं तर अवगत करावं असं वाटतं की या महापालिकेवर 250 कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज आहे. 250 कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज. बरं, ते कर्ज किती टक्क्यांनी आहे? 13%. आपण जर बँकेत लोन घ्यायला गेलो तर आपल्याला लोन किती टक्क्यांनी मिळतंय? 9%, 10%, 11%. 13% कुणाला मिळतं? ज्याची ऐपत नाही त्याला. मग 13% तुम्ही कर्ज काढलेलं आहे. ती थकबाकी आधी तुम्हाला द्यावी लागेल, तर ते देणं बंद होईल. नवीन काढलेली कर्ज तुमची 6%, 7%नी कर्ज आहेत. ते कर्ज फेडायसाठी तुम्हाला वनवा आहे. बरं, तुम्ही तरतूद किती केली आहे कर्ज फेडण्याची? फक्त 10%. फक्त 10% कर्ज तुम्ही फेडण्याची तरतूद याच्यामध्ये दाखवताय. कसं तुम्ही कर्ज फेडणार आहे? महापौर महोदया, कर्ज जर नाही फेडलं तर खुर्चीचा लिलाव होतो. विधिज्ञ आहेत आपले उपमहापौर साहेब, त्यांना माहिती आहे की आयुक्तांच्या खुर्चीचा, महापौरांच्या खुर्चीचा लिलाव करण्याचा आदेश कोर्ट देतं. ती वेळ आपल्यावर येऊ नये. तुम्ही अशा तरतुदी ह्याच्यामध्ये करून ठेवलेल्या आहेत. बरं, स्थायी समिती सभापती महोदय, आपण अनेक योजनाचा याच्यामध्ये उल्लेख केला.
मात्र एक सगळ्यात मोठी गंभीर चूक, किंवा आता चूक म्हणायचंच नाही यांना, सगळ्यात मोठी तफावत ह्याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही जो अर्थसंकल्प सादर केलाय तो चालू वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प आणि पुढील वर्षाचा अर्थसंकल्प. चालू वर्ष म्हणजे कोणतं? 25-26, जे वर्ष 31 मार्च 2026 संपून गेलेलं आहे. तुम्ही आकडे कुठले दिलेत? 8 महिन्यात झालेला खर्च, 4 महिन्याचा प्रस्तावित खर्च, आणि आपण चर्चा कधी करतोय? एप्रिलच्या 30 तारखेला. आर्थिक वर्ष संपून गेल्यावर 30 दिवसांनी 8 महिन्याच्या खर्चाला मंजुरी देऊन प्रस्तावित 4 महिन्याच्या खर्चाला तुम्ही मंजुरी मागताय. अहो, जो कार्यकाळच संपून गेलाय, किमान एवढे तरी कष्ट घ्यायचे होते की त्या 31 मार्च पर्यंत खर्च आम्हाला द्यायचा होता. एकूण तुम्ही वसुली किती केली, एकूण प्रत्येक लेखाशीर्षावर खर्च किती केला, हे तरी सांगायला पाहिजे होतं. तुम्ही आम्हाला सांगताय 8 महिन्याचा खर्च आणि प्रस्तावित 4 महिन्याचा खर्च. आता कशी मंजुरी द्यायची उपमहापौर साहेब याला? वर्ष तर संपून गेलेलं आहे. वर पुढील वर्ष जे चालू झालेलं आहे त्या पुढील वर्षामधला 1 महिना उलटून गेलेला आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये माननीय सदस्यांनो आणि माननीय लातूरकरां, पत्रकार मंडळी असतील तर त्यांच्या माध्यमातून लातूरकरांना मला सांगायचंय की या अर्थसंकल्पात योजना तर नाही, परंतु आकड्यांच्या खेळामध्ये एक अत्यंत गंभीर छुपा अजेंडा हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या वतीनं याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. ते म्हणजे यावर्षी लातूर शहरातल्या मालमत्तांचं पुनर्सर्वेक्षण करण्याचा, म्हणजे पुन्हा रिव्हिजन करायचं, पुन्हा लातूरकरांवर टॅक्स लावायचा, पुन्हा लातूरकरांची मालमत्ता कर वाढवायची, हा तुमचा उद्देश. जोपर्यंत या विरोधी बाकांवरती 22 अधिक 1 23 सदस्य आहेत तोपर्यंत आम्ही तुम्हाला रिव्हिजन करू देणार नाही. कारण आधीच्या झालेच्या रिव्हिजन अजून नागरिक त्रस्त आहेत, अजून त्यांची करवाढ त्यांना परवडत नाहीये, आणि तुम्ही आता त्यांना परत रिव्हिजन करणार आहात. तुम्ही 5 कोटी रुपयाची तरतूद ह्याच्यात केली आहे. तुम्हाला मालमत्तांचं सर्वेक्षण करायचंय तर रीतसर ठराव आणून तुम्ही मागणी केली पाहिजे होती, परंतु याच्यामध्ये छुपी तरतूद करून प्रशासन आपला डाव साधू इच्छित आहे आणि सत्ताधारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि लातूरकरांनी ही गोष्ट कळू नये म्हणून अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून एका मागच्या दारानं तुम्ही रिव्हिजनचा घाट घालताय. हे अत्यंत चुकीची बाब या सभागृहामध्ये आपण करताय, त्याला माझा पूर्णपणे या ठिकाणी आक्षेप राहणार आहे. सभापती महोदय, आपण प्रभाग समित्यांसाठी 5 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. आयुक्तांनी सुद्धा 5 लाख रुपयांची तरतूद केलेली होती, आणि तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती की किमान तुम्ही न्याय द्याल आणि ज्या प्रभाग समित्या होणार आहेत आपल्या 4 त्याला किमान 25 लाख 50 लाखापर्यंतची तरतूद करा. आम्ही तुम्हाला 50 लाखाची मागणी मागच्या सभेत केली होती. म्हणजे प्रभाग समित्या करायच्या आणि त्यांना फक्त वर्षात 5 लाख रुपये, आणि वर्षात 5 लाख रुपयात काय होतं तर मी पुढे एक अतिशय तरतूद वाचली की पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या चहा पानाचा खर्च 4 लाख रुपये मागच्या वर्षी. मग जर चहा पानावर अतिथी भत्त्यावर 4 लाख खर्च होणार असतील तर प्रभाग समितीचा सभापती काम काय करेल? म्हणजे त्याला फक्त भावली बनवायचे का आपल्याला? आम्ही गेल्या वेळेस तुम्हाला मागणी केली होती, आम्ही सगळ्यांनीच मागणी केलेली होती की प्रभाग समितीचे सभापती करताना, प्रभाग समितीची रचना करताना त्यांना अधिकार द्या, त्यांना कायदेशीर, खरं तर ते संविधानिक तरतूद आहे, त्यांना किमान तुम्ही 25 लाखापर्यंत, यावेळेसची आर्थिक परिस्थिती बघता किमान 25 लाखापर्यंतची तरतूद ही प्रत्येक समितीला त्या ठिकाणी असावी अशी माझी तुम्हाला विनंती राहणार आहे. सभापती महोदय, आपण सांगताना सांगितलं की यावेळेस स्वनिधी म्हणून तुम्ही 9,36,00,000, बरोबर सभापती महोदय, 9,36,00,000 रुपयांची तरतूद केली. तरतूद केल्याबद्दल तुमचं कौतुक आहे, परंतु ही तरतूद तुम्ही नगरसेवकांसाठी स्वनिधी म्हणून केलेली नाही. तुम्ही या सभागृहाची दिशाभूल करताय, हे तुम्हाला नम्रपणे मी सांगू इच्छितो. तुम्ही जी तरतूद केलेली आहे ती शहराकरिता प्रभागनिहाय अत्यावश्यक विकास कामे या हेडखाली तुम्ही तरतूद केलेली आहे, जी 9 कोटीची तरतूद आहे. बरं, तुम्ही तरतूद केलेली आहे. मी सहज गिरीश भैया, मी जर कॅल्क्युलेटरवर टाकलं तेव्हा 9 कोटी भागिले 18 किती होतात तर 64 लाख रुपये. आणि मला आनंद झाला
मी म्हटलं चला आता उद्याच पत्र देऊया महापौरांना, प्रभागातले 64 लाखाचे कामं आपण मागूया, लगेच आपल्याकडं 8 दिवसात निविदा प्रक्रिया होईल, 15 दिवसात कामाला शुभारंभ होईल, लोक आपलं कौतुक करतील, हार नारळ तुरे देतील. सचिनजी 64 अहो प्रभागाचं बोलतोय, 64 लाखाचं काम प्रभागामध्ये होणार आहे. काय सांगताय महापौर महोदया? अहो ग्रामीण भाषेत बोलायचं तर दातावर मारायला पैसे नाहीत महापालिकेमध्ये. 9 कोटीची तरतूद सांगताय, कशाला दिशाभूल आमची करताय? अहो तुम्ही जेवढं काही निधीचं दाखवले ना, हे सगळं केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा नियोजन. तुम्ही काय करताय तर काहीच करत नाहीयेत. आपली अवस्था मुनिमासारखी झालेली आहे. पैसा एकाचा जातोय एकाकडं, आपण हिशोब ठेवतोय आणि निवडणुकामध्ये निवडून येतोय. परंतु महापौर महोदया ही सुद्धा तरतूद चुकीची आहे. मी स्थायी समितीच्या सदस्यांना विनंती, सभापती महोदयांना विनंती करणार आहे की आपण म्हणालात की मागच्या काळात कधीही ही तरतूद नव्हती, तर 2022-23 पर्यंत ही तरतूद त्या ठिकाणी होती, मात्र आपण त्याला परत सुरू केलं, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. पण नगरसेवकांना स्वनिधी देताना प्रत्यक्ष तुम्ही काय देऊ शकणार आहे त्याचं गांभीर्य आपण बाळगावं आणि त्या पद्धतीची तरतूद त्यामध्ये करावी. आपण मागच्या काळामध्ये जीबी मध्ये इतर समित्या, म्हणजे अशा समित्या की ज्याची नावच आम्ही फक्त मंत्रिमंडळात ऐकली होती, सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती, बाजार समिती आणि एक तर अचंबित समिती होती, नाव समिती. म्हणजे नाव कुणाला कशाचं द्यायचं याची एक समिती आणि त्याचा एक सभापती, असा ठराव तुम्ही करून घेतलेला आहे. हा, पण त्या समितीला 1 रुपयाची तरतूद नाही. तुम्ही 5-7 समित्यांचे नावं त्याच्यात टाकले, ठराव केला. खर तर तो ठराव बहुमतानं नव्हता, तुम्ही त्याच्यात बहुमत लिहिलं आणि त्याच्यासाठी 1 रुपयाची तरतूद आपण केलेली नाहीये. ही सुद्धा गांभीर्याची गोष्ट आहे. आणखी एक तरतूद खरं तर मी शोधत होतो, मात्र ती तरतूद विरोधी पक्षनेते मला सापडली नाही. ती तरतूद म्हणजे चौकशी. हे एक लेखाशीर्ष खरं तर तुम्ही सुरू केलं पाहिजे, चौकशी, आणि त्याच्यासाठी सुद्धा काही निधी राखीव केला पाहिजे. ती गरज आपल्याला का पडते? तर आपण नाही का मागे ते विकास कामाची चौकशीचा ठराव केला आणि ते सार्वजनिक बांधकाम आणि युडीकडं प्रस्ताव पाठवायचा आहे चौकशीचा, त्याला शुल्क लागेल ना, त्याच्यासाठी काहीतरी खर्च येईल आपल्याला, मग त्याची तरतूद असली पाहिजे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने शुल्क जमा करणार आहात त्या चौकशीच्या माध्यमातून, त्याचा एक हिस्सा शासनाला सुद्धा जाईल. त्यामुळे त्याचं एक लेखाशीर्ष खरं तर तुम्ही वाढवलं पाहिजे. आपण शाळांचा दर्जा वाढला, 16 शाळांचं नाव घेतलं, डिजिटायझेशनचं नाव घेतलं, पण या 16 शाळांच्या बाबतीमध्ये बोलत असताना तुम्ही शाळांच्या पटसंख्येवर बोललेला नाहीये. या महापालिकेची एकमेव शाळा सावित्रीबाई फुले जुनी मनपा शाळा क्रमांक 9 मंठाळे नगर, या एकमेव शाळेची पटसंख्या 450च्या पुढे आहे. बाकी एकाही शाळेची पटसंख्या 100च्या वर नाही. हे तुम्ही का सांगत नाही आहात? ज्या शाळा मागच्या काळामध्ये आम्ही दत्तक घेतल्यासारख्या घेऊन त्याला डेव्हलप केलं, तुम्ही त्याला मुलामा देताय, PM श्रीचे पैसे आले, त्या गोष्टी दाखवताय, मात्र शाळांच्या, इतर शाळांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होतीये. बरं, आपण शिक्षणाकरिता टक्केवारी किती आहे राखीव निधीची? 1%. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या लातूरच्या महापालिकेची शिक्षणावरची तरतूद 1%, आणि मागच्या काळामध्ये 0.5% सुद्धा खर्च केलेला नाहीये तुम्ही. ही सुद्धा एक गंभीर बाब खरं तर तुमच्या निदर्शनास मी इकडं आणून देऊ इच्छितो. महापौर महोदया, मी आपल्याला जसं सांगितलं की आपल्याकडे 250 कोटीचं कर्ज आहे. दरवर्षी व्याज, फक्त व्याज हे आपल्याला साधारणतः 4 कोटीपेक्षा जास्त जाते. 4 कोटी व्याज आणि 378 कोटी कर्ज आहे, एकूण कर्ज. नवं जुनं जर बघितलं तर नवं घेतलेलं 216 कोटीचं आणि जुनं वगैरे बघितलं 378, म्हणजे 400 कोटीचं कर्ज घेऊन बसलोय आपण. आणि आपण मंजुरी कशाला देतोय आणि आनंद कशात मानतोय? 10 कोटीच्या प्रभागाच्या निधीला, जो की मिळणारच नाहीये. तेच सांगू लागलोय, कळत नसेल तुम्हाला कदाचित. हा, तर महापौरांना कळायला लागले, आयुक्तांना कळायला लागले. दुरुस्त्याच आहेत ह्या सगळ्याच दुरुस्त्या आहेत. आणि जर बोलू द्यायचं नसेल तर मी खाली बसतो. या दुरुस्त्याच सांगतोय मी.
याच्यामध्ये बजेटच्या चुका आणि दुरुस्त्या तुम्हाला मी सांगतोय. ज्या वेळेस मागच्या वर्षीची वसुली 77 कोटी रुपये आणि मालमत्ता कराची एकूण थकबाकी किती मी सांगितल्याप्रमाणे 150 कोटीच्या वर. बर, EESL या EESL कंपनीचं देणं किती आहे महापौर महोदया? आज रोजी सुद्धा 2,32,00,000 रुपये देणं आहे. आणि ह्याच्याबद्दल राज्य शासनानं तुम्हाला लाईटचे कामं करायला सुद्धा बंदी घातली होती. आत्ता ती बंदी हटवली आहे म्हणून तुम्ही निविदा काढल्या तर लाईटची कामं सुरू झालेली आहेत. बरं, शहरात LED लाईट बसवण्याकरिता तरतूद तुम्ही किती केलेली आहे? शहरभरासाठी 10 लाख रुपये. ही तरतूद सुद्धा चुकीची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. मांजरा धरणाचं शुल्क, जे पाणी आपण घेतो ना मांजरा धरणातून, त्याचं शुल्क किती भरायचंय आपल्याला? 32 कोटी रुपये पाण्याचं शुल्क भरायचंय. लाईट बिल किती भरायचंय? 50 कोटी रुपये हे लाईट बिल आपल्याला भरायचंय. कधीही MSEB आपली लाईट कट करू शकते आणि मांजरा धरणाकरता इरिगेशन खातं कधी आपलं पाणी बंद करू शकते. आता अल्निनो येईल म्हणून सांगितलं जातंय. मुख्यमंत्री महोदय आतापासून तिथं वॉर रूम तयार करतायत. आपल्याला सुद्धा पुढच्या भविष्यातल्या दुष्काळाला तयार राहावं लागेल, कारण आपण तर दुष्काळ प्रबंध क्षेत्रात येतो. मग ह्या सगळ्या देण्या आपण कसं देणार आहोत आणि दुष्काळासाठी आपण काय तरतूद पुढच्या काळामध्ये करणार आहोत याचा सुद्धा आपल्याला गांभीर्यानं खरं म्हणजे विचार करावा लागेल. कंत्राटदार, जे छोटे छोटे कंत्राटदार आहेत, त्यांचं देणं किती आहे महापौर महोदय? 35 कोटी रुपये. मलनिस्सारणाच्या कंत्राटदाराचं 40 कोटी. अमृत पाणी पुरवठ्याच्या योजनेचं 40 कोटी. स्वच्छतेच्या कंत्राटदाराचं 10 कोटी. सिटी बसच्या कंत्राटदाराचं 40 लाख. पाणी पुरवठ्याच्या कंत्राटदारांचं 15 कोटी. एवढं कोट्यावधीचं देणं आज रोजी आहे. पुढे विकास कामं करायला निधी कुठून येणार आहे? त्याच्यामुळे तुम्ही उत्पन्नात वाढ करण्याचे काय ह्याच्यामध्ये घटक ठेवलेत हे खरं तर प्रकर्षानं तुम्ही त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं. आपल्याला उत्पन्नावर वाढ करावी लागेल आणि खर्चात कपात करावी लागेल महापौरमध्ये. हे सांगण्याचा सगळ्याचा सार हा आहे. आज आपल्याला केंद्र शासनाच्या योजना मंजूर आहेत. मलनिस्सारणाची योजना मंजूर आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजची. आपल्याला अमृतची योजना मंजूर आहे. आपल्याला राज्य शासनाची सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना मंजूर आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मनपा हिस्सा भरायचा आहे. आपण तसा ठराव करून दिलेला आहे, तेव्हाच ती योजना मंजूर झालेली आहे. आज हे मनपा हिस्सा भरायला तरी तुमच्याकडे पैसे आहेत का महापौर महोदया? आज हे मनपा हिस्सा भरायला सुद्धा पैसे नाही आहेत. परंतु आपण लोकांना स्वप्न दाखवतोय, ते विकासाचे स्वप्न दाखवतोय. हे कुठंतरी चूक आहे. पगारीचा प्रश्न आता खूप मोठा गंभीर उत्पन्न होणार आहे. अहमद खान पठाण साहेब यांनी योग्य मुद्दा खरं तर छेडलाय. या महापालिकेची मी जर चुकत नसेल तर महिन्याला पगारीचा आकडा हा 4.5 कोटी पर्यंत आहे. 4.5 कोटी रुपये. आता 7व्या वेतन आयोगाने तो वाढणार आहे. याच्यासाठी पैसा तुम्ही कुठून आणणार आहात? या सगळ्या स्वहिस्से कुठून भरणार आहात? छोटी छोटी कंत्राटदार महापौर मध्ये, कंत्राटदारांची बाजू मी कधीही घेत नाही, घेणारही नाही. परंतु जी कंत्राटदार इथे कामं करतात ती पुन्हा पुन्हा याच ठिकाणी कामं करतात. त्यांना जर आधीचे देणे तुम्ही नाही दिले तर त्यांच्यावर कदाचित पुढच्या काळामध्ये 1 वर्षाच्या आत फाशी घेण्याची परिस्थिती आली तरी नवल वाटायला नको. खरं तर पुढच्या वर्षभरात काय होणार आहे ह्याचं भाकीत मला या अर्थसंकल्पात वाचल्यावर कळालं की पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे त्या सगळ्या योजना बंद पडणार आहे. पुढच्या वर्षभरात होणार आहे कर्मचाऱ्याचे वेतन थांबणार आहे. पुढच्या वर्षभरात होणार आहे तुम्हाला फिरायला वाहन सुद्धा मिळणार नाही. पुढच्या वर्षभरात काय होणार आहे तर तुमची लाईट बिल कट होणार आहे. पुढच्या वर्षभरात काय होणार आहे? कचऱ्याचं कामकाज ठप्प होणार आहे. सिटी बसचा कंत्राटदार काम बंद करणार आहे. पुढच्या वर्षभरामध्ये कर्मचारी संपावर जाणार आहे. हे सगळं लिहून घ्या. आज मी सांगतोय आपण 1 एप्रिल 2027 ला आपण पुन्हा भेटू आणि या सगळ्या गोष्टी झाल्या का नाही याचा उहापोह करू. आणि मी तर म्हणतो तुम्ही जेवढ्या काही घोषणा केल्यात ना त्याच्यातल्या 100% सोडा, 80% सोडा, 60% सोडा. तुम्ही 40% सुद्धा जर खर्च केला तर मी जाहीरपणे या सभागृहात तुमचं अभिनंदन करेन. आणि सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेर जाऊन सुद्धा मी अभिनंदन करेन. बरं, आपल्याकडे आपण काय करतोय तर आपण चालू असलेली कामं कशी बंद पाडायची हे आधी बघतोय. उपमहापौर साहेब, कदाचित सूचना येत असतील तुम्हाला, थोडासा धीर धरून ऐकलं तर मला वाटतं बरं राहील. महापौर महोदय, आपण काय केले तर आपण नाट्यगृह अपूर्ण ठेवले.
लातूरचं जे नाट्यगृह माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या प्रयत्नातून जो निधी आला होता त्याचं कामकाज चालू झालं. आपल्या महापालिकेसाठी ते पैसे आलेत, आजही ते अपूर्ण आहेत, त्याची कुठलीही तरतूद ह्याच्यात नाहीये. का करायचं नाही का आपल्याला? तो प्रकल्प लातूरकरांसाठी नाहीये का? बरं, आपण एक शादीखाना मागच्या काळामध्ये पूर्ण केला, मात्र ग्रेन मार्केटच्या परिसरामध्ये जे अभिमन्यू पवार साहेबाच्या माध्यमातून पैसे आले होते तो शादीखान्याचं काम सुरू झालं, तोही आपण बंद पाडलाय. त्याचं काम करायचं नाहीये का? अल्पसंख्याक समाजाला त्याचा लाभ नाही का? त्याची सुद्धा तरतूद याच्यात नाहीये. म्हणजे ज्या योजना आपल्या होत्या त्या योजनासाठी तरतूद असायला पाहिजे ना. सोलरसाठी आपण काम केलं, पातरवाडीला जमीन घेतली, 5 मेगावॅटचा तो प्रकल्प आहे, त्याच्यासाठी सुद्धा कुठलीही तरतूद आपण करत नाही आहोत. त्याच्या खर्चाकरिता केवळ 10 लाख रुपयाची तरतूद आहे. नागरिकांसाठी नवीन योजना मॅडम काय केल्यात आपण? यामध्ये जो काही अर्थसंकल्प आमच्या समोर आलाय त्यामध्ये नागरिकांसाठी एकही चांगली योजना किंवा एकही कल्याणकारी योजना ही यामध्ये नाहीये. यापेक्षा गंभीर विषय काय आहे, जे सगळ्या सदस्याचा प्रश्न आहे, मी सगळ्याच्या वतीने सांगू इच्छितो. आज प्रत्येकाच्या प्रभागामध्ये असे किमान 25 रस्ते असतील जिथे खड्डे पडलेले, जे रस्ते खोदून टाकलेले. तुम्ही ज्यावेळेस प्रशासनाकडे मागणी करा, हे रस्ते खोदलेले बुजवायचे. डॉक्टर साळुंके साहेब, आपण नवीन आलायत, अजून वेळ लागेल तुम्हाला सगळ्या लोकांच्या अडचणी समजून घ्यायला, लोक काय त्रासात आहेत हे समजून घ्यायला. आणि जर प्रशासनाकडे मागणी केली ना, प्रशासन काय पाठवतं माहितीये का? एक भलं मोठं वाहन खड्डे बुजवायचं. त्या वाहनात रात्रीत फक्त 10 फुटाच्या रस्त्यात खड्डा बुजवला जातो, फक्त 10 फूट. हे तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्हाला नागरिकांची गैरसोय काय होते ह्याची जाणीव नाही. तुम्ही काय करताय? खड्डे बुजवायचं काम त्या मशीनने. अहो 10 फुटाच्या वर रात्रीतून खड्डा बुजत नाही. आज खड्डे बुजवायला ही महापालिका महाग झालेली आहे. स्वातीताई घोरपडे म्हणतात दीपक सुळसाहेबांना काय कळणार आमचे हाल, आम्ही रस्त्यावर फिरणारी मंडळी आहोत. हे जर कळलं असतं, हे जर तुम्हाला कळलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती दीपक सुळसाहेब. आज कदाचित हे जर कळलं असतं तर बंडापल्ले साहेबांच्या जागी कदाचित तुम्ही राहिला असतात. हे न कळल्यामुळे तुमचे हे हाल व्हायला लागलेले आहेत. मात्र नाही, त्याच्यासाठी लोकांची तळमळ असली पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याची जाण असली पाहिजे मनामध्ये. त्याच्यासाठी वंचित समाजातनं निवडून आलं पाहिजे, त्याच्यासाठी महापौरांच्या प्रती आस्था असली पाहिजे, त्याच्या प्रती माझा पाठिंबा आहे त्यांना, माझा पाठिंबा आहे त्यांना, हा माझा पाठिंबा आहे, माझा कायम पाठिंबा आहे त्यांना. माननीय गोजमकुंटे साहेब, माननीय उपमहापौर साहेब, एक कव्याचा एक मगाशी त्यांनी उल्लेख केला, कव्याला एक STP साठी आपण जागा घेतलेली आहे इरिगेशनची. मला वाटतं ती जागा कमी पडते आणि त्या कव्याच्या तलावाच्या बाजूला आपली जागा असल्याचं सुद्धा मला कळालं. तर आपण थोडंसं मोठं मंजर केलं आणि आपली जागा देऊ केली, म्हणजे मला थांबवण्यापेक्षा आपली जागा देण्याबद्दल जर तुम्ही विचारात पडलात तर मला वाटतं की ते अतिशय उत्तम राहील. आपण जलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्याकरिता तरतूद केली नाही, ती आपण केली पाहिजे. घनकचऱ्याबद्दल सभापती महोदय आपण अर्थसंकल्प सादर केलाय म्हणून बोलतो. घनकचऱ्याबद्दल आपण सांगितलं 150 टन कचऱ्यावरती दररोज प्रक्रिया केली चालली, पण इथं स्वच्छता विभागाचे प्रमुख किंवा स्वच्छता विभागाचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त आहेत का मला माहित नाही. माझ्या माहितीनं 2 महिन्याखालीच प्रशासनानं त्या कंत्राटदाराला नोटीस दिली आहे की तुम्ही ही प्रक्रिया करत नाही म्हणून. आणि एकीकडे तुम्ही त्याच्यात हायलाईट केलेले की आम्ही दररोज 150 टनावर प्रक्रिया करतो. तुम्ही त्याला दंडाची आकारणी केली आहे. मग दंडाची आकारणी केली असेल तर प्रक्रिया कुठून होतीये, आणि प्रक्रिया होत असेल तर दंड का आकारताय? मग ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. बरं, घनकचरा वाहन, मी उत्पन्न वाढवा जे म्हणतोय, घनकचरा वाहनं तुम्ही सांगितले 150 घंटागाड्या, 30 JCB टिप्पर सगळ्या मिळून याचे जे भाडं आकारलं जाते ना, हे भाडं RTO नियमानुसार नाही, हे भाडं कंत्राटदाराच्या सोयीनुसार आपण आकारतोय. तुम्ही प्रशासनाला सूचित केलं पाहिजे की RTOच्या नियमानुसार या वाहनांचं भाडं किती होतं हे मागवा, आणि त्या RTOच्या नियमानुसार या भाड्यासाठी आपण मागणी त्यांच्याकडनं केली पाहिजे. आज खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल सुद्धा चर्चा झाली. फक्त 10 कोटीची तरतूद मागच्या काळात केली गेलेली होती. मी अभिनंदन करतो माननीय पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं की त्यांनी एक आढावा बैठक घेतली
आणि सर्व समाज घटकांचं म्हणणं त्या दिवशी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं. आतिशजींनी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणणं मांडलेलं होतं. आणि लातूरकरांची एक मागणी त्याच्यात आहे की पुतळ्याची उंची वाढवावी, पुतळ्याचं क्षेत्र जागेचं वाढवावं आणि अधिक खर्च झाला हरकत नाही, पण पुतळा देखणा व्हावा. तुम्ही तरतूद किती ठेवली आहे? 10 कोटी रुपये. ही तरतूद वाढवून किमान 20 कोटीची तरतूद आपण करावी आणि आवश्यकता भासल्यास याच्याकरिता जिल्हा नियोजन समितीतल्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी घ्यावा. उडगे साहेब, आपण चेअरवर आहात म्हणून तर एक बाब खेदानं याला सांगाविषयी वाटतं तुम्हाला की स्थायी समितीने जो अर्थसंकल्प मंजूर केला, उडगे साहेब, त्याच्यामध्ये माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबाच्या स्मारकासाठी एकही रुपयाची तरतूद नाही. किती गंभीर बाब आहे. चाकूरकर साहेबांच्या स्मारकासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मंजुरी दिली होती. साहेबांच्या स्मारकाचं काम करायचं नाही का आपल्याला? त्याची तरतूद ह्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या स्मारकाचं तरतूद आपण व्हावी अशी माझी विनंती आहे. आणि सुळसाहेब, सगळ्यात गंभीर मला जे अतिशय वाईट वाटलं, ठीक आहे आपण कुठल्या पक्षात काम करतोय काय नाही हे सोडून द्या. तुम्ही चेष्टेचा कितीही प्रयत्न केला एखाद्याच्या, तरी ही बाब एवढी गंभीर आहे. आपण एवढे 70 सदस्य सभागृहात आहोत आणि मी जर एका व्यक्तीचं नाव घेतलं तर त्या व्यक्तीबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुजाभाव येणार नाही. प्रत्येक जण त्या व्यक्तीचा आदर करतो, सन्मान करतो. त्या लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुतळ्यासाठी किती तरतूद तुम्ही ठेवली? फक्त 5 लाख रुपये. ज्यांच्या नावावरती आपण निवडून आलेले आहात त्यांच्यावरती 5 लाख रुपये. माननीय गोजमगुंडे साहेब, माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर आपली जी काही सूचना असतील जेवढे असतील ते आपण जर स्ट्रेट वे सिंपल पॉईंट्समध्ये दिलात तर किंवा लिखित स्वरूपात दिलात तर थोडीशी मदत होईल. आणि बरेच वक्ते मग कशासाठी सभा घेतली? मग सांगा ना, आमच्या लेखी मागवायच्या होत्या. म्हणजे मी शिवराज पाटील चाकूरकर साहेबांवर बोलायला लागलो, विलासराव साहेबांवर बोलायला लागलो की तुम्हाला त्रास होतोय. तुमचं काय राजकारण चाललेलं आहे तुमच्या पक्षांतर्गत? अहो, विलासराव देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी किमान 50 लाखाची तरतूद तिथं असायला पाहिजे. तुम्ही किती तरतूद करताय? 5 लाख रुपये तरतूद करताय तुम्ही. रेकॉर्डवर घेत आहोत. तुम्ही तेच सांगतो ना. मग मी एवढीच विनंती आहे तुम्हाला. का आम्ही बोलू नये? विलासराव साहेबांबद्दल आम्ही बोलू नये? बऱ्याच सदस्यांना सूचना द्यायच्या, साहेबांबद्दल आम्ही बोलू नये? बऱ्याच सदस्यांना सूचना द्यायचे, थोडस वेळेची मर्यादा सगळे साहेब, आपण स्थायी समितीचे सभापती आहे. तुमच्या सूचना स्थायी समितीच्या सभापतीने इथं पण मला शिकवायची गरज नाही. आपण इथं पण सूचना देणं आवश्यक आहे. दिलेली आहे का? इसरार सगळे साहेब, एवढा अभ्यास असताना ह्याच्यात लक्ष घातला असतायच्या स्थायी समितीच्या सभापती सदस्य आहेत तुम्ही. याच्यापेक्षा खूप चांगला अभ्यास करून मी आलोय. माझं बोलणं झाल्यानंतर साहेबांचं नाव घेतलं, विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतलं. आपल्याला उपमहापौर महोदय, आम्ही बोलायचं नाही. मध्ये आपल्याकडं नवीन कब्रस्तान, नवीन ईदगाह याकरिता खरेदी करता कुठलीही तरतूद केलेली नाहीये. त्या तरतुदीकरिता आपण किमान 1 कोटी रुपयाची तरतूद हे कब्रस्तान आणि ईदगाहच्या प्रायमरी ह्याच्यासाठी करावं लागेल. आपल्या अल्पसंख्याक समाजाची मागणी आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संकुल, त्याकरिता सुद्धा तरतूद नाही. शैक्षणिक संकुलासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला 1 कोटीची तरतूद आपण केली पाहिजे. यामध्ये नवीन बौद्ध विहारासाठी 0 रुपयाची तरतूद आहे. नवीन बौद्ध विहारासाठी ती तरतूद आपल्याला वाढवावी लागेल. त्याकरिता सुद्धा 2 कोटीची तरतूद आपल्याला करावी लागेल. बौद्ध विहारात वाचनालयाकरिता आपल्याला तरतूद नाहीये. त्याच्यामध्ये आपण तरतूद करून किमान 25 लाख प्रत्येक झोनला अशी तरतूद आपण करावी. मॅडम, आपल्याकडे जे लाईट आपण बदलतो ना, त्या लाईटचं बदलण्याचं जे वाहन आहे ते 20 वर्ष जुनं वाहन आहे. त्या ठिकाणी कधीही अपघात होऊन तो कर्मचारी पडू शकतो. त्यामुळं ते लाईट बदलण्याचं वाहन आपल्याला नवीन घ्यावं लागेल आणि ते नवीन घेण्याकरिता त्या ठिकाणी आपण तरतूद आवश्यक ती करावी. महात्मा ज्योतिबा फुले प्रभागनिहाय वाचनालय याला पूर्वी तरतूद होती स्थायी समिती सभापती महोदय. ती तरतूद आपण वगळलेली आहे. मात्र ती तरतूद सुद्धा पुन्हा नव्याने झाली पाहिजे. उडगे साहेब, तुम्हाला कदाचित आवडेल ना आवडेल माहित नाही, परंतु आपल्याला नवीन स्मशानभूमीसाठी सुद्धा तरतूद करावी लागेल. ती तर अरे आवडेल अथवा नाही आवडेल हे तुम्ही अडवता बोलताना सदस्याला, म्हणून म्हटलं तुम्हाला आवडेल ना आवडेल. बरं, काढून टाका. आपल्याला नवीन स्मशानभूमी आता विकसित करावे लागतील.
जुन्या स्मशानभूमी कमी पडतायत, त्याच्यासाठी तरतूद नाही, त्याच्यासाठी 1 कोटी तरतूद ठेवा. आणि विशेषतः लिंगायत स्मशानभूमी कनेरी येथील आपला प्रश्न अनेक वर्षापासून आहे, त्याच्यासाठी तुम्ही 1ही रुपया तरतूद केलेली नाही. त्यासाठी सुद्धा 2 कोटी रुपयाची तरतूद ही त्या ठिकाणी. अहो न्याय प्रविष्ट त्याला सोडवा ना साहेब, पुढाकार घ्या ना, पुढाकार घेऊन सोडवा, पुढाकार घेऊन सोडवा. सिटी बसच्या बाबतीमध्ये महापौर मॅडम जी तरतूद तुम्ही केलेली आहे, महिला बालकल्याण आहे तोच घाट आहे यांचा, समजून घ्या. त्यांना घाटच तो आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी तोच घाट घातलाय. सिटी बस महिलांची बंद करण्याचा घाट आहे, तो सुद्धा महिला महापौरांच्या हे बघा हा प्रश्न उत्तराचा तास नाहीये, मला जे मांडायचं त्याच्यानंतर बोलूया. तुम्ही जे सिटी बसचा आहे ना मॅडम, सिटी बस मध्ये आपण 2 वेळा महिलांना सिटी बसच्या आयुक्त मॅडम आपल्याला सुद्धा माझी विनंती आहे, महिलांना जे सिटी बससाठी आपण एक मिनिट हो यादवताई, महिलांना जे सिटी बसचं कार्ड आपण दिले ना त्याच्यामध्ये आपण 8 टाकली आहे, वर्षातून 2 वेळा नूतनीकरण करायचे. आणि अनेक ठिकाणी सिटी बसमध्ये गेल्यावर कार्ड स्कॅन सुद्धा होत नाहीये, ते कार्ड स्कॅन केलं जात नाहीये. मग तुम्हाला कंत्राटदाराचं भलं करायचं का, काही योजना बंद पाडायचे, याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्याची सुद्धा आपल्याला एक तरतूद वाढवावी लागेल. सुळसाहेब CBG कॉम्प्रेसर बायो गॅस CBG ह्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तरतूद करावी लागेल. तुम्ही त्याची घोषणा केली सभापती महोदय, मात्र केंद्र शासनाच्या वतीनं सुळसाहेब CBG साठी केंद्र शासनाच्या वतीनं अनुदान देण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये केवळ 10% हिस्सा, मला वाटतं मी चुकत नसेल तर आपल्याला मनपाला भरायचा आहे. 200 कोटी रुपयेपर्यंतचा निधी हा केंद्र शासनाकडनं आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी आपण तरतूद करून तो प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवावा, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं आहे, त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये फक्त 1 लाख रुपयाची तरतूद आहे, ती आता आपल्याला वाढवून त्या ठिकाणी किमान 25 लाखाची तरतूद स्पर्धा परीक्षा केंद्राला आपण करावी लागेल. EV चार्जिंग स्टेशन मॅडम आपण याच्यामध्ये उल्लेख केलाय, परंतु मला अजूनपर्यंत लातूरमध्ये कुठेही EV चार्जिंग स्टेशन दिसलं नाही. तुमचं प्रस्तावित आहे पण त्याचं काम चालू आहे असं तुम्ही त्याच्यात सांगितलंय. वर्क ऑर्डर गेली असं सभापती महोदय म्हणतायत, तुमचं अभिनंदन. लवकरात लवकर EV स्टेशन हे लातूरमध्ये व्हावेत. आणि मॅडम पेवर शोल्डर आपण आपलं वातावरण चांगलं राहावं, धुलीकण कमी व्हावे म्हणून शहरभर पेवर शोल्डरचं काम चालू केलं, विशेषतः पूर्व भागातून ते चालू केलं. मात्र दुःख याचं वाटतं आयुक्त मॅडम की महापालिकेच्या समोरच पेवर शोल्डर तुम्ही बसवलेलं नाही. तुम्ही शहरभर काम करताय मात्र महापालिकेच्या समोर, म्हणजे दिव्याखाली अंधार कशाला म्हणायचं, त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी हे केलंय. आणि शेवटच्या काही सूचनांमध्ये मला तुम्हाला सूचना आहे महापौर मॅडम की वृक्षगणना ही झाली पाहिजे. आपल्या लातूरमध्ये सर्वात कमी पर्जन्यमान असतं, सर्वात कमी आपल्याकडे झाडं आहेत, मात्र आपल्याला बंधनकारक आहे की वृक्षांची गणना करणं. ती वृक्ष गणना करण्याकरिता 1 लाख रुपयाची तरतूद भागणार नाही, ती वृक्षाची गणना करण्याकरिता 20 लाख रुपयाची तरतूद करावी, वृक्षाची गणना करावी. आयुक्त मॅडम, ट्री सेन्सस झाल्याच्या नंतर आपल्याला कार्बन क्रेडिट सुद्धा क्लेम करता येतील, त्याचा सुद्धा लाभ महापालिकेला मिळू शकतो कार्बन क्रेडिटचा. त्याच्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचार करावा असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि महापौर मॅडम, तुमच्याकडनं माननीय स्थायी समिती सभापती, माननीय विरोधी पक्षनेते, माननीय सभागृह नेते आणि गटनेते यांच्याकडनं मी एक अपेक्षा व्यक्त करतो लातूरकरांच्या माध्यमातून की आज आपली आर्थिक परिस्थिती एवढी बिकट आहे की पुढचं येणारं वर्ष 2 वर्ष अत्यंत वाईट जाणार आहे. त्यामुळं खर्चात कपात करायला आता तुम्ही सुरू करा. माझी विनंती तुम्हाला राहणार आहे की मनपा फंडातलं कुठलंही काम तुम्ही कृपया हाती घेऊ नका. असलेला मनपा फंड आपल्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता आणि स्वच्छतेवरच खर्च करावा लागेल. कृपा करून पुढं दुष्काळ येणार आहे त्याच्यासाठी विचार करा. मनपा फंडाचे कामं स्थायी समिती सभापती साहेब, विरोधी पक्षनेते साहेब आणि सभागृह नेते साहेब आपण सुद्धा त्याच्यात लक्ष द्या.
मनपा फंडाची कामं आपण घेऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल मॅडम, तुमच्या सकट आमच्या सगळ्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. 1 वर्ष आपल्याला अडचणीचं जाईल, परंतु त्याच्यानंतर आपल्याला चांगला काळ येईल. आम्ही आमच्या काळात असंच केलं, एकही मनपा फंडाचं काम केलं नाही. त्याची परिणिती अशी झाली मॅडम की शेवटच्या वर्षी सर्व कर्मचाऱ्याचे देणे देऊन त्या ठिकाणी FD आम्ही केल्या. FD कडून आम्ही पायउतार झालेलो होतो. ते काम तुमच्या हाताने व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि तसं आम्हाला आमच्या बहिणीच्या हातून ते काम झालेलं पाहायची आतुरता आहे. त्यामुळे त्याकडे तुम्ही लक्ष कराल. महापौर उपमहापौर यांच्या मानधनाबद्दल सुद्धा तरतूद आहे. मात्र मी विनंती करेन की आपली आर्थिक परिस्थिती पाहून ज्याप्रमाणे मागच्या काळामध्ये महापौर उपमहापौरांनी वाहन वापरलं नाही, भत्ते घेतले नाहीत, तसं तुम्ही सुद्धा वाहन वापरू नका, भत्ता घेऊ नका. महापालिकेसाठी म्हणून कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी भत्ता वाहन न वापरता जर आपण मन मोठं केलं तर कृपया मला वाटतं की त्याच्यामध्ये एक चांगला पायंडा आपल्याला पाडता येईल. आणि मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण कुणाचाही द्वेष करू नका. कुणाच्या काळात योजना चालू झाली आहे ती योजना बंद पडावी, कुणाच्या आपल्या काळात चालू झाली तरच चालू राहावी, हा कृपया आपल्या मनात कधीही भाव येऊ देऊ नका. कारण जी योजना आलेली असते ती लातूरकरांसाठी आलेली असते. मग ते शादीखाना असेल, नाट्यगृह असेल, सिटी बस असेल, अमृत असेल, मलनिस्सारण असेल, पाणी पुरवठा, या सगळ्या योजनांना मॅडम आधी चालना द्या. भले 1 वर्ष जाऊ द्या, तुमच्या योजना पुढच्या वर्षी घ्या, परंतु या योजनांना बंद पाडू नका. कारण दुसऱ्यानं केलं ते चूक आणि आम्ही करतो ते बरोबर असं आपल्या हातून होऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण मला या अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिली, अनेक गोष्टी बोलता आल्या असत्या, परंतु तुम्हाला जास्त अडचणीत मला आणायचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की या सभागृहातला तुमचा एकमेव समर्थक मी आहे. त्यामुळे अशा सूचनांसह मी या अर्थसंकल्पामध्ये माझा आक्षेप नोंदवतो. धन्यवाद.